जय भीम मंडळी, तुम्ही इथे बघत आहात या सगळ्या जिन्नस आहेत ह्या मसाला बनवण्यासाठी मी घेतले आहेत। आयुष्यामध्ये आणि संसारामध्ये जर मसाला नसेल तर आपलं आयुष्य एकदम आळणी होऊन जाते। म्हणूनच आपल्याकडे मसाल्याला अत्यंत महत्त्वाचे असे स्थान दिलेले आहे। तर वाशी येथे जे एपीएमसी मार्केट आहे तिथून मी हे सगळं सामान आणलेलं आहे। हे सगळं आपण ह्या वस्तू ज्या आहेत आता आपण भाजणार आहोत। चला तर आता मी इथे आपले जे जिन्नस आहे ते एक एक करून व्यवस्थित चांगल्या मंद आचेवर खरपूस होईपर्यंत इथे भाजून घेत आहे। आणि नंतर जो उरलेला खडा मसाला आहे तो सुद्धा मी इथे चांगल्या प्रकारे भाजून घेतलेला आहे। यामुळे काय होणार आहे की आपल्या जेवणाला जी आहे ती चव खूप चांगल्या प्रकारे येणार आहे। आपले जेवण एकदम स्वादिष्ट होणार आहे आणि त्याच प्रकारे या मसाल्याला कलरसुद्धा खूप छान येणार आहे, कारण इथे आपण 2 प्रकारच्या मिरच्या इथे यूज केलेल्या आहेत। इथे खोबरं जे आहे ते पण छान खरपूस चांगलं लालसर होईपर्यंत भाजून घेतलेलं आहे। आणि शेवटची जिन्नस जी आहे ती म्हणजे लाल मिरची, ती पण चांगली भाजून घेतली। हे बघा, हे आता आपलं सर्व जिन्नस भाजून झालं आहे। आता मी यांना घेऊन चालले आहे कांडप मशीन मध्ये दळायला। चला। मी आता घरी आले, तुम्ही बघा इथे मसाला खूप चांगला इथे तयार झाला आहे, मस्त बनला आहे। आता मी ह्या मसाला वापरून चिकनची ग्रेव्ही बनवत आहे। बघा इथे किती छान असा कलर आलेला आहे आणि मी याची चव चाखून बघितली तर खरंच खूप छान असा मसाला झाला।